नवचेतना कल्पम. आता तुम्ही म्हणाल, की नवचेतना कल्पमचं काय महत्व आहे? तर तुम्हाला माहिती आहे, की आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? आपलं शरीर धातूंपासून बनलेलं आहे आणि वय जसं-जसं वाढतं, तसं-तसं काय होतं, ते धातूचे प्रमाण कमी होतात आणि आपलं शरीर कशापासून बनलंय? आपले अवयव कशापासून बनलेले आहेत? म्हणजे आपलं लिव्हर, आपलं किडनी, आपले फुफ्फुसं, मेंदू, शरीर कशापासून बनलंय? धातूंपासून बनलंय. पण जसं-जसं वय वाढतं, तसं-तसं धातूंचं प्रमाण कमी होतं आणि धातूंचं प्रमाण कमी झालं, तर आपले जे अवयव आहेत, त्यांच्या आरोग्यामध्ये पण फरक पडतो आणि म्हणून आपल्याला जर परत धातूंला मिळवायचं असेल, तर नवचेतना कल्पम एक मात्र असा प्रॉडक्ट आहे, जो की आपल्या 7 धातू आपण म्हणतो ना, मांस धातू, रक्त धातू, शुक्र धातू, अस्थी धातू, हे जे 7 प्रकारचे धातू आहेत, हे धातू आपल्या शरीरातील मूलभूत गरज आहे. मूलभूत म्हणजे फाउंडेशन आपल्या शरीरातला पाया आहे, हे धातू आणि हे धातू जर प्रमाण कमी झालं, तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल म्हणजे आपल्या आरोग्याचे बदल होतात आणि मग त्याच्यामध्ये लिव्हरचं पण आरोग्य आहे आणि म्हणून लिव्हर पण ह्या धातूंपासूनच बनलेला असतो. आपल्या शरीरातील धातूंचं प्रमाण कमी झाल्यामुळं जर लिव्हरचा त्रास होत असेल किंवा लिव्हरचं आरोग्य कमजोर होत असेल, तर ह्या धातूंना परत मिळवण्यासाठी आपल्याला नवचेतना कल्पम घ्यावं लागतं